स्वतः लढायचं की पाडायचं जरांगे पाटलांचं ठरलंय। आष्टी, जामनेर, येवला, परळी आमदारांना त्याची घंटा वाजलेली आहे। कोण असणार आहेत या मतदारसंघामध्ये जरांगेंचे उमेदवार? किती उमेदवार जरांगे मैदानात उतरवणार आहेत विधानसभेला आणि काय ठरली आहे तारीख? चला तर बघूयात। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याचे संकेत दिले। त्यांनी यासाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे। जरांगेंनी इच्छुक उमेदवारांना कागदपत्र जमा करण्यास देखील सांगितलंय। जरांगे मैदानात उतरले तर त्याचा फटका कुणाला बसणार असा प्रश्न अनेकांना पडत आहे। जरांगे पाटील यांनी जास्तीत जास्त जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली। याबाबत अंतिम निर्णय 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील जाहीर करणार आहेत। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही नेत्यांचं टेन्शन जे आहे ते वाढलेलं आहे। सगळे सोयऱ्यांच्या नियमाबाबत सरकारकडून कुठलीही हालचाल होताना दिसत नाहीये। त्यामुळे जरांगेंनी विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे। मात्र अंतिम निर्णय जो आहे तो 29 ऑगस्ट रोजी जाहीर केला जाणार आहे आणि या दिवशी पाडायचं की स्वतः निवडणुकीला उभं राहायचं याबाबत निर्णय होणार आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि खानदेशामधील जवळपास 50 जागा लढवण्याची तयारी जरांगे पाटलांनी केलेली आहे। कोण असणार आहेत ते 50 उमेदवार ते देखील आपण आपल्या चॅनलवर भविष्यात बघणार आहोत। जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत। आरक्षणाच्या आडून राजकारण होत असल्याचं वाटू नये यासाठी जरांगे सावध भूमिका घेत आहेत। त्यामुळेच त्यांनी आरक्षणाचा चेंडू जो आहे तो महायुती आणि महाविकास आघाडीच्या कोर्टात टाकलेला आहे। पण जर विधानसभेला निवडणूक लढवायची झाली तर जरांगेचं गणित काय असणार आहे? आष्टीमध्ये आमदार आहेत बाबासाहेब आजबे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे। या मतदारसंघात 1,80,000 मराठा मतं आहेत। जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन आहेत भाजपचे। त्या मतदारसंघामध्ये 1,36,000 मराठा मतं आहेत। येवला मतदारसंघामध्ये छगन भुजबळ आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे। या मतदारसंघामध्ये 1,36,000 मराठा मतं आहेत आणि परळीमध्ये धनंजय मुंडे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे। या मतदारसंघामध्ये 1,14,000 मराठा मतदार आहेत। त्यामुळे या ठिकाणी जरांगे पाटील यांनी जर उमेदवार दिला तर त्याचा फटका नक्कीच इथल्या आमदारांना बसणार आहे। दुसरीकडून बच्चू कडू आणि राजू शेट्टी देखील फिल्डिंग लावत आहे। बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे यांना सोबत घेण्याची गळ घातलेली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत आपण बघितलं की MIM आणि वंचितच्या आघाडीचा जो आहे भाजपला फायदा झाला होता आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा महाविकास आघाडीला फायदा झाल्याचं बोललं जाते। पण आता विधानसभेला जरांगे विधानसभेच्या मैदानात उतरून महायुतीला नुकसान पोहोचवणार की महाविकास आघाडीचं गणित बिघडवणार हे पाहावं लागणार आहे। जरांगे स्वतः निवडणूक लढवतात का त्याचा निर्णय देखील तुम्हाला मराठी मंडळीवर पाहायला मिळेल भविष्यामध्ये। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कोणत्या मतदारसंघामध्ये कोण असणार आहेत जरांगे पाटील यांचा उमेदवार, मराठा उमेदवार, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। तुमच्या मतदारसंघात कोण असणार आहे जरांगे पाटलांचा उमेदवार ते आम्हाला नक्की सांगा। धन्यवाद।